आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर भाविकांचं आराध्य दैवत. तिरुपती बालाजी म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार. तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचं रूप असलेल्या भगवान व्यंकटेश्वराला समर्पित एक अत्यंत आदरणीय हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तिरुपतीला जाऊन बालाजीचं दर्शन घ्यावं अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविक तिरुपतीला जाऊन बालाजीचं दर्शनही घेतात. खास करून हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात तिरुपतीकडे जाणाऱ्या भाविकांचा ओघ कायमच मोठा असतो. मात्र आज याच पवित्र मंदिरात चेंगराचेंगरीची घटना समोर आली आहे. दुर्दैवानं यात 6 भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. बालाजीच्या मंदिरात ही चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली? मंदिर प्रशासन नेमकं कुठं कमी पडलंय? त्याचीच ही A to Z कहाणी. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. नेमकं काय झालं ते एकदा बघूयात. तिरुपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 9 जानेवारीच्या रोजीच्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना देवदर्शनासाठीचं टोकन वितरण करण्यात आलं होतं. यासाठी देवस्थानकडून स्वतंत्र काउंटरची व्यवस्था देखील करण्यात आली होती. SSD टोकन घेण्यासाठी 8 केंद्र स्थापन करण्यात आली होती. तसंच या 8 केंद्रावर 90 काउंटर बनवण्यात आले होते. तर ही टोकन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. असंच एक काउंटर बैरागी पट्टेडा भागातील MGM हायस्कूलमध्ये उभारण्यात आलं होतं. विष्णू निवास मंदिराजवळच हे काउंटर उभं होतं. बुधवारी सकाळपासूनच या काउंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचंही दिसून आलं. आतली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गेट काही काळ बंद देखील ठेवण्यात आलं होतं. पण आत एका महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळं सदर महिलेला बाहेर जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी गेट उघडण्यात आलं. पण नेमकं त्याच वेळी गेट बाहेर उभे असलेल्या सर्व भाविक एकाच वेळी आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. यातून तिथं गडबड झाली आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेत. या घटनेचे व्हिडिओही आता समोर आले आहेत, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी मदत आणि बचाव कार्य करताना दिसत आहेत. अपघातानंतर 40 जखमींपैकी 28 जणांना रुईया हॉस्पिटलमध्ये तर 12 जणांना SIMS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवानं रुईयामध्ये 4 आणि SIMS मध्ये 2 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केलं. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. जखमींना चांगले वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असंही चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं. दुसरीकडे चेंगराचेंगरीची घटना आणि त्यात झालेले मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलं. TDD बोर्डाचे सदस्य भानू प्रकाश यांनी भगवान व्यंकटेश्वराच्या भक्तांची त्याबद्दल माफी मागितली आहे. माजी मुख्यमंत्री आणि YSRCP अध्यक्ष YS जगनमोहन रेड्डी यांनी सुद्धा या चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सरकारला आवाहन देखील केले. या चेंगराचेंगरीच्या दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेनं सांगितलं, गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी गेट उघडताच भाविकांनी टोकन खरेदी करण्यासाठी गर्दी केली. पूर्वी टोकन मिळवण्यासाठी अशी कुठलीही व्यवस्था नव्हती. माझ्या कुटुंबातील 20 सदस्यांपैकी 6 जण जखमी झाले आहेत. आम्ही सकाळी 11 वाजता रांगेत उभे होतो. रांगेत उभे असताना मला दूध आणि बिस्किट देण्यात आली. मात्र टोकनसाठी मोठ्या संख्येनं पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे अनेक महिला जखमी झाल्या. खरं तर वैकुंठ द्वारदर्शन दरवर्षी 10 दिवसांसाठी खुलं असतं. या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. गेल्या वर्षी सुमारे 7 लाख भाविकांनी मंदिराला भेट दिली होती. यावर्षीही गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनानं सुविधा उभारल्या होत्या. मात्र या सर्व सिस्टीम फेल गेल्या. चेंगराचेंगरीच्या घटनेनं तिरुपती बालाजी देवस्थानची नाचक्की झाली आहे. यापूर्वी सुद्धा तिरुपती बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात येतो असा आरोप देखील करण्यात आला होता. तेव्हाही संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. आता तर चेंगराचेंगरीच्या घटनेनं तिरुपती बालाजी मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. बाकी तुम्हाला काय वाटतं? तिरुपती बालाजी मंदिराच्या व्यवस्थापनात काहीतरी गडबड आहे का? योग्य सुविधा देण्यात मंदिर प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.